लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांनी चर्चेत आलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई करत नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकलाय. मुंबई नाका परिसरातील विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेतील लॉकर क्रमांक 555 वर ईडीने ही कारवाई केली आहे. हे लॉकर अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या संयुक्त नावावर असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत तब्बल 1,10,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 1,89,000 रुपयांची चांदी आणि 5,500 अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. कारवाईवेळी खरात याची मुलगी सृष्टी खरात ही उपस्थित होती. ईडीच्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात अशोक खरात याच्या घरावर टाकलेल्या छाप्यादरम्यान या लॉकरची कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. त्यानंतर बँक रेकॉर्ड तपासून संबंधित लॉकर सील करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये जड सोन्याचे नेकलेस सेट, लांब चेन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातील दागिने तर चांदीच्या वस्तूंमध्ये गणपतीच्या मूर्ती, चांदीच्या नोटा आणि पैंजणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ईडीच्या तपासात सहकारी पतसंस्थांमधील तब्बल 70 कोटी रुपयांच्या घोस्ट अकाउंट नेटवर्कचा धागा समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 2022 ते 2024 या कालावधीत 134 बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला होता. यापूर्वीही ईडीने अशोक खरात याच्याशी संबंधित 2,40,00,000 रुपयांच्या बँक ठेवी गोठवलेल्या होत्या. तसेच त्याची मर्सिडीज लक्झरी कारही जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान पुणे, नाशिक, शिर्डी आणि सोलापूर येथील मालमत्तांशी संबंधित 70 ते 80 महत्त्वाचे दस्तऐवज ईडीच्या हाती लागल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बंगलो, लग्न लॉन, शेती जमीन आणि व्यावसायिक मालमत्तांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणात ईडीच्या तपासाचा फास अधिक घट्ट होताना दिसत असून या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येत आहेत याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.